महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। परवा माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा बेनी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे, उदय सामंत आमची एकत्रित बैठक झाली आणि त्याच्यातून संबंध राज्यभरामध्ये महायुती म्हणून सत्ता स्थापन त्या ठिकाणी करावं अशापैसा एक धोरणात्मक निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला। आपण पाहिलं तर राज्यातल्या 12 पैकी पहिली अध्यक्ष उपाध्यक्षाची निवडणूक रायगडची होते 12ला, आज बाकीच्या बऱ्यापैकी निवडी 18 तारखेला आहेत। स्वाभाविकपणाने उरलेल्या जिल्हा परिषदेच्या संदर्भातला निर्णय हा पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी होईल आणि आजच ही निवडणूक त्या ठिकाणी होत असल्यामुळे त्या दिवशी किंवा काल झालेल्या निर्णयाप्रमाणे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होणार, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होणार। भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाचा उमेदवार रवींद्रजी चव्हाण साहेब किंवा भारतीय जनता पक्षाचे नेते त्या ठिकाणी करतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र आज इथे एकमताने, मी होतो, जिल्ह्याचे अध्यक्ष होते सुधाकरजी गारे, मंत्री आदित्य होत्या, अनिकेत होते, कार्याध्यक्ष होते, पक्षाचे सर्व प्रमुख होते। आज आम्ही एकमताने उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून मधुकर पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार म्हणून घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे। असे आज 2 पदं त्या ठिकाणी निवडली जाणार आहे। आता विशेष समित्यांच्या 4 विशेष समित्यांच्या निवडणुकानंतर आहे। ज्या वेळेला जिल्हा परिषदेची रचना होत असतानाच अध्यक्ष उपाध्यक्ष हे अगोदर निवडले जातात आणि विशेष समितींचे सभापती हे अजून 7 दिवसांनी निवडले जातात। त्याच्यातील समाज कल्याण म्हणजे सामाजिक न्याय आणि महिला बालकल्याण एक डेसिग्नेटेड पद आहेत, उरलेले 2 असे निवडले जातात आणि मग त्यांच्यातलं खातं सर्वसाधारण सभेमध्ये त्या ठिकाणी होत असतं। त्यामुळे ती प्रक्रिया ज्या वेळेला होईल त्यावेळेला मग महायुती म्हणून एकत्रितपणाने बसून या संदर्भातला निर्णय उचित पद्धतीने घेतला जाईल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.